पक्ष बदललेल्या उमेदवारांना जनता काय धडा शिकवते, पालिकेत पाठवते का घरी बसवते, आणि कुणाच्या मागं कुणाची हवा, कुणाचे दांडे, कुणाचे झेंडे, सगळं विचाराची वादळी होणार आहे. जे बदलले आणि पार्ट्या बदलल्यानंतर विचाराचं काय? फक्त पैशाच्याच जे उमेदवार पैसेवाले आहेत त्यांनाच उमेदवारी भेटत्या. खरेदी विक्री बाजार संघ, बस बस बाजार संघ बनलेला आहे. त्याच्याकडे आता जनता कशी बघती मग? ह्याचंच राजकारण खरेदी विक्री संघ बनलेला आहे आता. नाही सबको अपने पार्टी में लूंगा, सगळे भ्रष्ट ते तुका मिळवावा. हे जे भाजपचं जे हे आहे तो थोडा उर्मट असावा. तिकडून इकडं घंट्यात या पक्षात, दुसऱ्या घंट्यात दुसऱ्या पक्षात. खोटा बोलता येईल त्याला तेवढा मोठा नेता होतोय. लोकशाही नावाची वस्तू राहिली नाही आता. म्हणतात अर्धा तुझा अर्धा माझा. परत सांग, लातूरकरांनो हे जर ऐकत असतील ना तर सगळ्या लातूरकरांनी बघा, हे लातूरकर आणि नेत्यांनो हे बघा लातूरकर काय म्हणतात. डबल एकदा सांगा त्यांना. महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक गोंडच नाव दिले. या पक्षातून त्या पक्षात जायचं असेल तर त्याला एक सोपं गोंडच नाव दिले ना. मात्र कुण्या का पक्षाचा असे ना त्याला मतदान करू नये, त्याची जागा दाखवली पाहिजे. आणि एकच, मी तुमचा सेवक, प्रभागाचा सेवक. अरे कशाचा ढेकळाचा सेवक तू? इलेक्शन आलं की येतोच पुढं. कोलांट्या उड्या जे म्हणल्या माकडासारख्या, माकडाच्या पलीकडली जात झाली सध्या ह्या उमेदवाराची. विषयावर तिकीट भेटतो आणि या तिकिटावर हे निवडून येण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हे फक्त निवडून यायचं आणि गुत्तेदाऱ्या करायचं. एक चोर आहे, दुसरा लुटेरा आहे. कुणाला ह्याला लातूर महानगरपालिका निवडणूक आणि ही निवडणूक यावर्षीची वादळी होणार आहे. कारण अनेक जणांनी काही तासात पक्ष बदललेत. म्हणजे त्या सोशल मीडियावर सुरू आहे की गमजे बदलले आणि पार्ट्या बदलल्यानंतर विचाराचं काय. आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी हे लातूरकर आहेत, सुजान लातूरकर आहेत. लातूरमध्ये अनेक प्रश्नांवरती यांनी आवाज उठवलेला आहे. त्यामुळे हे एकत्रित आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की लातूरच्या निवडणुकीमध्ये काय आहे रंग आणि पक्ष बदलाचं काय होतंय वारं, आणि कुणाच्या मागं कुणाची हवा, कुणाचे दांडे, कुणाचे झेंडे, सगळं विचारूया. कशा पद्धतीनं निवडणुका होत आहेत आणि अनेक जणांनी पक्ष बदलले, त्याच्याकडे कसं बघता पहिल्यांदा सांगा थोडक्यात. पक्ष बदलणारे म्हणलं तर ह्या पक्षात एकनिष्ठ असणारे लगेच दुसऱ्या पक्षामध्ये, त्यांना डावलले गेले की लगेच तिसऱ्या पक्षामध्ये. आणि ज्या वेळेस अटीतटीचा सामना, ते फॉर्म भरायची वेळ येते आहे, लगेच तिसऱ्या पक्षामध्ये त्यांना उमेदवारी भेटते. असे पक्ष फक्त पैशाच्याच जे उमेदवार पैसेवाले आहेत त्यांनाच उमेदवारी भेटत्या. बरं, लातूरमध्ये तर अनेक जणांनी पक्ष बदलले, त्याच्याकडे आता जनता कशी बघती मग? जनता बघा, जे पक्ष बदलणारे माणसं आहेत ती आता त्या भाषेत बोलू नये, पण ती खरोखर चांगले माणसं नाहीत का? बरं, ह्यांच्याकडून विचारूया. पठाण साहेब, तुम्ही खूप दिवस झालं या लातूरची संस्कृती बघितली. यावेळेस इतक्या उड्या एकूण एकाच्या पक्षात मारलेल्या कधी बघितल्यात का? यापूर्वी अशा प्रकारचं राजकारण नव्हतं. पण एकंदर देशाचंच राजकारण खरेदी विक्री संघ बनलेला आहे आता. पैसे द्या, बाजार संघासारखं खरेदी विक्री बाजार संघ. बस बस बाजार संघ बनलेला आहे. त्यामुळं पैसे द्या आणि हे करा. आणि ह्या पार्ट्या जे आज मला बदलायचे नाही, पुन्हा आणखीन ते बदलणार. कारण जिथं सत्ता आहे तिथं ते जाणार. त्यांना विचारलं की तुम्ही तर अमुक पार्टीत होता, तर इकडं कसं आलं? नाही, लोकांची सेवा करावी लागते, आम्हाला तिकडे जावंच लागतंय. कारण सेवा आधीच्या पार्टीत होते तेव्हा काय करीत होते बघ? तेव्हाही तेच करीत होते ते. पण इकडं कसं आहे, आता मोदीजी म्हणाले ना की एक भी भ्रष्टाचारी को छोडूंगा नाही, सबको अपने पार्टी में लूंगा. क्योंकि सगळे भ्रष्ट ते तुका मिळवावा. हे जे भाजपचं जे हे आहे, त्या नवीन स्लोगन दिले पठाण सरांनी, भ्रष्टाचार भ्रष्ट ते तुका मिळवावा. बर, तो थोडा उर्मट असावा. तो सांप्रदायिक उन्मादाने भरलेला असावा. जेवढा खोटा बोलता येईल त्याला तेवढा मोठा नेता होतोय. हे राजकारण हे आहे. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो आपल्याला, ती अशी की लोकशाही तुम्हाला वाटत असेल आता तर तुम्हाला सगळा अनुभव आलेला आहे. लोकशाही नावाची वस्तू राहिली नाही आता. सगळं संपलेलं आहे. खरेदी विक्री संघामध्ये आपण राहतोय. खरेदी विक्री संघ झाल्याचं ह्यांनी जाहीरच करून टाकलं. कसं बघता हे उड्या मारतात इकडून तिकडं, तिकडून इकडं, घंट्यात या पक्षात, दुसऱ्या घंट्यात दुसऱ्या पक्षात. पार्लमेंट ऑफ मेंबर तेथून ते महाराष्ट्रातील आमदार, ते गल्ली बोळापर्यंतचे नगरसेवक, यांची व्यथा काय मांडू. जय जय महाराष्ट्र माझा. नेता नगरसेवक म्हणतात अर्धा तुझा अर्धा माझा. परंतु जनता परेशान हालमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये जे जनतेमधून जनतेला नाराज करणारी हे निवडणूक
लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर आलेली. या सगळ्या गोष्टीमध्ये जनतेचा विसर या नेत्यांना पडलाय असं वाटतंय का? तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून? खरं तर माकडापासून आधी मानव आणि आधी मानवापासून पण आता आपल्यासारखा सामान्य माणूस. परंतु काही वर्षानंतर असं वाटलं की माकडाच्या बरोबरीला सुद्धा आता माणसं तयार झाली. कारण माकडाच्या नंतर सुद्धा कोल्हाट एवढ्या खाणारी जमात आता ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये या लातूर जर ऐकत असेल तर थांबा, मला लातूरकरांना सांग, लातूरकरांना हे जर ऐकत असतील ना तर सगळ्या लातूरकरांनी बघा, हे लातूरकर आणि नेत्यांनो हे बघा लातूरकर काय म्हणतात. डबल एकदा सांगा त्यांना कसे झाले तर हे सुरुवातीला माकडापासून आधी मानव आणि आधी मानवापासून माणूस. परंतु आज माकडाच्या संगतीला या लातूरमध्ये महाराष्ट्रामध्ये एक माकड उडी मारणारी कोलांटी उडी मारणारी जमात तयार झाली. कारण यांना स्वाभिमान असेल, एकनिष्ठपणा असेल, यांनी फाट्यावर मारून यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत यांनी त्यांचा रंग दाखवून दिलेला आहे. या ठिकाणी रंग दाखवलाय. मग यानंतर जनता काय करणार आहे? पक्ष उड्या मारतात, ती म्हणतात विकासासाठी आम्ही उडी मारली. महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक गोंडच नाव दिले. या पक्षातून त्या पक्षात जायचं असेल तर त्याला एक सोपं गोंडच नाव दिले किंवा समाजसेवेसाठी आम्ही चाललोत, प्रभागामधल्या किंवा आमच्या राज्यामधल्या किंवा आमच्या भागामधल्या विकासासाठी आम्ही चाललोत, हे गोंडच नाव देऊन वगैरे कुलांटोड्या मारण्याचं काम या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये संबंध याच्यामध्ये केलेला आहे. राजकीय पक्षामध्ये नैतिकता होती की 5-25 वर्षापासून जो कार्यकर्ता तिथं त्या ठिकाणी घडायचा आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला जायचा, पण ती परिस्थिती आता राहिली नाही. आम्ही आता काल बघितले आम्ही वगैरे, एक तर कार्यकर्ता अगोदर होता एका पक्षामध्ये कायमस्वरूपी 8-10 वर्षापासून, पुन्हा 2 दिवसामध्ये त्यानं राष्ट्रवादीमध्ये गेला, राष्ट्रवादीमध्ये 3ऱ्या दिवशी काँग्रेसनं त्याला पक्षाचं तिकीट दिलं. अशी जर अवस्था असेल तर मी तर या निमित्तानं सगळ्या संबंध जनतेला मी आवाहन करेन, एक नम्रपणाने विनंती त्यांना करेन की जे पक्ष कुठला पक्ष असेल ना, मग तो जे पक्षामध्ये आजपर्यंत 10-20 वर्षे त्यांनी काम केलेलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे, त्याच लोकांना खऱ्या अर्थानं मतदान करावं. पण जे उडाणटप्पू काल आलेले आहेत त्यांना मात्र कुण्या का पक्षाचा असे ना त्याला मतदान करू नये, त्याची जागा दाखवली पाहिजे. जनता जागा दाखवते, कुणाला तर निवडून देईल की नाही, म्हणून तर आम्हाला आव्हान करायचं. कॅपेबल उमेदवार कसा निवडायचा जनतेनं ते सांगा जरा जनतेला. नाही, आता कॅपेबिलिटी तर कुण्या उमेदवारामध्ये आम्हाला दिसत नाही. म्हणून निवडणूक आयोगाने जी नोटा जी आणली ना, खऱ्या अर्थानं त्याच्यावरच आता मतदान झालं पाहिजे. मी नोटावर पुढच्या वेळेस एपिसोड करणार आहोत. काय नेमकं लातूरमध्ये घडतंय निवडणुकांमध्ये? लातूरमध्ये काहीतरी असं विचित्रच घडण्याचं कारण काय माहिती आहे का? ज्यांना समाजकार्याचं किंवा समाजसेवेचं भानच नाही ते गेल्या मागच्या 15 दिवसामध्ये सोशल मीडियावर एवढे ऍक्टिव्ह झाले. व्हॉट्सअपला त्यांनी दिसू लागले, फेसबुकला त्यांनी दिसू लागले, इंस्टाला त्यांनी दिसू लागले आणि एकच, मी तुमचा सेवक, प्रभागाचा सेवक. अरे कशाचा ढेकळाचा सेवक? तू इलेक्शन आलं की येतोच पुढं. सामान्य कार्यकर्ता हा आयुष्यभर झटत राहतो लोकांसाठी, प्रभागातल्या कामासाठी, आणि ह्यांनी फक्त निवडणुकीच्या मतदानासाठी आणि उमेदवारी तिकीट घेण्यासाठी मी तुमचा सेवक म्हणायचं. प्रभागातले काय काम काय बी नाही. आणि कोलांट्या उड्या जी म्हणल्या माकडासारख्या, माकडाच्या पलीकडली जात झाली आहे सध्या ह्या उमेदवाराची. माकडापेक्षा पलीकडे काय विचारावं लागेल त्यांनाच विचारावं लागेल. माकडी इमानदार तर असते मी ह्या धाडून त्या धाडवता, इमानदार बी नाहीत नाही. कोटीला तिकीट गेलीत म्हणून लातूरमध्ये, पैशाचा व्यवहार झाला, व्यवहार झालाय म्हणून चर्चा आहे का लातूर? बिलकुल पैशावर तिकीट भेटतो आणि या तिकिटावर हे निवडून येण्याचा प्रयत्न करतात. खरं तर हे समाजसेवक म्हणून जसं आता सोशल मीडियावर यांचे फोटो दिसतात, लातूरच्या महानगरपालिकेमध्ये हे प्रभागाच्या विकासासाठी, लाईट पाणी या विकासासाठी जात नाही. हे फक्त निवडून यायचं आणि गुत्तेदाऱ्या करायचं. आजपर्यंतच्या नगरसेवकांनी हेच केलेलं आहे आणि हे पण नगरसेवक पैसे देऊन त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे आणि हेच निवडून आल्यानंतर पण हे 5 वर्षामधून 1-2 दिवस बी येणार नाहीत आणि प्रभागाचा लातूरचा विकास होणार नाही. आपण बघितलेला आहे लातूरच्या शहरामध्ये 75 वर्षापासून या काँग्रेस पक्ष असेल त्यांनी काहीतरी पाठपुरावा करून जेवढ्या सिमेंट रोड बनवलेल्या होत्या तेवढ्या सिमेंट रोड केंद्रातून ऑर्डर आणून महानगरपालिकाचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, सर्व गपचूप आहेत. त्यावेळेस नगरसेवक काय करत होते निवडून आलेले? पूर्ण लातूरचे नगरसेवक ह्यांना सगळ्याला देऊन घेऊन त्यांनी गप्प बसवलेला आहे. म्हणून लातूर टक्केवारी दिलेली आहे. टक्केवारी दिल्यामुळं लातूर शहरामध्ये जे जेमतेम सिमेंट रोड होते त्याचा सत्यानाश करून आज लातूरमध्ये फिरण्यासारखा रोड राहिलेला नाही. अशी परिस्थिती लातूरची या गेल्या नगरसेवकांनी आणि या जिल्हाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी यांनी लक्ष दिलेलं नाही.
लक्ष दिलं पाहिजे. आता मग ही लोकशाही असं जर पक्ष उड्या मारल्या, हे पक्षाची बी निष्ठा नाही आणि कशाची निष्ठा आहे? निष्ठा कशाची आहे या लोकांना? आपण हे करावं लागेल की निवडणूक मतदान करीत असताना त्या कमीत कमी त्याचा बॅकग्राऊंड बघा. हे खरं आहे की एक चोर आहे, दुसरा लुटेरा आहे. कुणाला ह्याला दिलं काय, त्याला दिलं काय, ते तर व्यक्ती केंद्रित आहेत. माझं मी म्हणजे देश, माझा फायदा ज्याच्यामध्ये मिळतो, मला जिथं मान मिळतो, जिथं सत्ता मिळते, तिथं जायची माझी मानसिकता असते. अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आहे. म्हणून जनतेला आता सजग राहावं लागेल की अशा अफवापासून, ह्याच्यापासून, लालचीपासून दूर राहावं लागेल. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर वाचवायचं असेल, स्थानिक स्वराज्य त्यांनी हे केलं. स्थानिक स्वराज्य कसलं आलं, हे तर सगळं हे झालं, सगळं भ्रष्टांचं राजकारण झालं. तर त्याच्यासाठी जनतेला विचार करावा लागेल. आणि जे इमानदार आहेत, जे खरोखर पार्टी कोणती असो, मला कारण पार्टी काय आहे, उद्याच्याला हे मोठे मोठे आमदार तिकडे जाणार नाहीत किंवा सगळे गेलेलेच आहेत. एक पाय इथं आहे आणि एक पाय तिकडे आहे त्यांचा, जे तळ्यात मळ्यात आधीच अगदीच आहे. मग नेत्याला बघून हे निमित्त आज जे उदाहरण सांगा की वा काँग्रेसचा नेता आहे, उद्या तोच भाजपकडून उभा टाकणार नाही, ह्याचा काय गॅरंटी आहे? कोण गॅरंटी? काही गॅरंटी नाही. गॅरंटीचं राजकारण झालंय. मग तरुणांना काय वाटतं हे बिना गॅरंटीच्या राजकारणाकडे बघून? बघा ह्या ठिकाणी प्रत्येकानं आपली विचारधारा वेशीवर टाकलेली आहे. आणि तरुणांना असं दाखवलं जात आहे सध्या त्या राजकारणामध्ये की पैशाशिवाय राजकारण होत नाही, ज्यामुळे मानसिक खच्चीकरण या ठिकाणी युवकांचे केले जाते. बरं, मग हे असं मानसिक खच्चीकरण जर होत असेल तर मग निवडून कशामुळे द्यायचं ह्या लोकांना? नाही, आता हा खरा तर जनतेला पडलेला प्रश्न आहे. पण आता लोकशाहीमध्ये कुणाला कुणाला निवडून द्यावं लागतंय, म्हणून लोक आता जनता बी निवडून द्यायला लागले. पण अडचण अशी झाली आहे, ते कोंबडा आधी का अंडा आधी अशा पद्धतीने झाले. नेता भ्रष्ट, पक्ष भ्रष्ट का मतदारच भ्रष्ट. आता तर मतदार काय करले, 2 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघणार. कोण जास्त पैसे देईल त्याला. आणि कुठलाही पक्ष असो आता निवडणुकीमध्ये बोली लावायला लागलाय. एका मताला 2,000 3,000. मग ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे गुंडगिरी आहे, अशाच लोकाला मग तो कुण्या का पक्षाचा असे ना. इथं गुंडांना लातूरमध्ये तिकीट आता काय झालं माहिती आहे का, गुंडांनाच भेटले. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे 2 नंबर धंदे आहेत, ज्यांच्याकडे कोटी कोटी पैसा आहे, त्यांना तिकीट दिले. तर कार्यकर्त्याचा याचा विचार झाला का? त्याचा विचार होतच नाही कधीच. कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो, तो कधीच नेता बनत नाही. जी नेते जी बनतात ना, फक्त पैशाच्या जोरावर बनतात. मी मगा म्हणलो ना, माकडाच्या वरचे म्हणजे गिरगिट, रंग बदली सरड्या गिरगिट. पद्धतीचं सगळं वातावरण लातूर जिल्ह्यातल्या या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांनी पक्ष बदलले. आता या पक्ष बदललेल्या नेत्यांना, पक्ष बदललेल्या कार्यकर्त्यांना आणि खरं तर आता पक्ष बदललेल्या उमेदवारांना जनता काय धडा शिकवते, पालिकेत पाठवते का घरी बसवते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. इथेच थांबूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूया. धन्यवाद.